नमस्कार मैत्रिणींनो, ट्रेंडिंग शॉर्ट पफ स्लीव्ज बनवूया। तर त्यासाठी आपली सिंपल स्लीव्ज घ्यायची, अशा पद्धतीने ती ठेवून घ्यायची। कडेच्या बाजूला खाली आणि मधल्या बाजूने वरती करायची। आकार करून घ्यायचा। इथून जो मधून आकार केला आहे तिथून मोजायचं नाही, तिथून पुढे आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे आणि इथून वरती 3 इंच घेऊन असा आकार देऊन घ्यायचा। आणि खालच्या बाजूने आपल्याला 2.5 इंच आकार द्यायचा आणि थोडासा कर्व करायचा आणि ही बाही कट करून घ्यायची। खालच्या बाजूने 2.5 इंच आणि पुढे 3 इंच आणि वरती 3 इंच अशा पद्धतीने थोडंसं, म्हणजे वरती 3 इंच केलं पप येतो। असा डॉट मारून घ्यायचा दोन्ही बाजूला, मध्यभागी पण डॉट मारायचा, कारण मधल्या बाजूने आपल्याला प्लेटा करायच्या आहेत। या आकाराने कट करून घेतलं। याच आकाराने आपल्याला अस्तर कट केलंय, तर याच आकाराने ब्लाउज पीस पण कट करून घ्यायचा, जॉईन करून घ्यायचा आहे। जसं आपण सिंपल स्लीव्ज जॉईन करतो ना, तशाच पद्धतीने करायची। खालच्या बाजूने टीप मारून दाबटीप देऊन आतमध्ये पलटी करून खालच्या बाजूने पॅक करून घ्यायचं, कारण लेस लावायचे पण आपल्याला वरून लावायचे। तर इथून काय करायचं, डॉट जिथून केलाय ना तिथून दोन्ही बाजूने पण आतल्या बाजूला प्लेटा करून घ्यायच्या। दोन्ही बाजूला 5 ते 6 प्लेटा येतात, मोठ्या केल्या तर 4 येतात, 5 मिनिमम होतात। तर दोन्ही बाजूने पण आतल्या बाजूने आपल्याला प्लेटा करून घ्यायच्या, बाही जॉईन करून घ्यायची। समोसा लेस किंवा कोणती पण छोट्या साईजची तुम्ही लेस लावू शकता, आतून किंवा बाहेरून कुठूनही चालेल। या बाजूने खालच्या बाजूने लेस लावून घ्या, साडीला काट असेल तर तो काट लावला तरी पण चालेल। खूप छान खूप पफ येतो। कॉटनचं जर ब्लाऊज असेल तर आणखीन छान जास्त पफ येतो, आणि काठापदराचे असेल तर थोडीशी मोठी बाही करा म्हणजे छान दिसेल। पण टिकली वर्कच्या साड्यांना, कॉटनच्या ब्लाऊजला खूप म्हणजे खूप ही बाही छान दिसते। मला ही डिझाईन कशी वाटली नक्की सांगा। आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।